नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेटवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 28 जून 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का ते आज आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते चला तर पाहूयात। या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी मिरची आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते। तर आज हिरव्या मिरचीसाठी साधारणतः 70 रुपये ते जास्ती असतं 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी तेजीत पाहायला असलेले मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता दोडका आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज दोडक्यासाठी साधारणतः कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये, एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते। तर साधारणतः 8 दिवसापूर्वी 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळालेला होता। तर आज या ठिकाणी आपल्याला साधारणतः 30 ते 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर म्हणजे निम्म्यानेच दोडक्यासाठी दर आहे या ठिकाणी आज कमी झालेला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडी पाहायला मिळते। तर भेंडीसाठी आज दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 25 रुपये किलो ते जास्ती असतं 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते। तर भेंडीची आवक पाहू शकता, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणाची आवक आहे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता काकडी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर काकडीसाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 10 रुपये ते जास्ती असतं 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळते। आवक पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडीफार बदल आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोबी पाहायला मिळते। तर आज कोबीसाठी कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कोबीसाठी कमीत कमी 10 ते 12 रुपये किलोपासून या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकची या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळा पाहायला मिळतो। तर आज दुधी भोपळ्यासाठी साधारणतः कमीत कमी 10 रुपये ते जास्ती असतं 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 दिवसापासून घसरण पाहायला मिळते। आवक पाहू शकता, त्याचबरोबर दर ज्या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता टमाट्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो पाहायला मिळतो। तर टोमॅटोसाठी दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी आज 20 रुपये किलोपासून ते चांगल्या टॉप क्वालिटीसाठी आपल्याला 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आज थोडासा बदल या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला घसरण आज टोमॅटोसाठी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भारताचं काळवांग आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर आज कमी क्वालिटीसाठी साधारणतः 15 रुपये किलो ते जास्ती असते 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला काळ्या वांगण्यासाठी दर पाहायला मिळते। आवक पाहू शकता, त्याचबरोबर आवक वाढल्याचा परिणाम या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता गोसाळीची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गोसाळी पाहायला मिळते। तर गोसाळीसाठी आज कमीत कमी 30 रुपये ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला थोडेफार बदल या ठिकाणी आपल्याला गोसाळीसाठी पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोवळा पाहायला मिळतो। तर कोवळ्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 15 ते जास्ती असं 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या कोवळ्यासाठी दर पाहायला मिळते। तर कोवळ्याचे दर या ठिकाणी आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। तर भाज्यांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आवक वाढल्यामुळे दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये बदल
बराच बदल या ठिकाणी आज पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी कैरी आपल्याला पाहायला मिळते। तर कैरीसाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर बाजारामध्ये कैरींसाठी आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारलं पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये ते जास्ती असते 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडेफार बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी क्वालिटी पाहायला मिळते। तर शेवग्याच्या शेंगासाठी आज दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल पाहायला मिळते। तर आज शेवग्याच्या शेंगासाठी कमीत कमी 50 रुपये ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आज दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये पूर्ण जे आहे ते कमी झालेले दर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळते। तर आज भुईमुग शेंगासाठी दर या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। कमीत कमी 60 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 65 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये भुईमुग शेंगासाठी दर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळते। तर आज फ्लावरसाठी कमीत कमी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर आज फ्लावरचे दर या ठिकाणी आपल्याला आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये घसरण पाहायला मिळते। तर आज कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता तोंडल्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर आज तोंडल्यासाठी कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपल्याला पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर पुणेरी गवारसाठी दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 रुपये ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या पुणेरी गवारसाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडीफार घसरण पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चमेली वांगा आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांगा आहे। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वांगा पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कवळा आल्या आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आज घसरण पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आज कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त कवळ्या आल्यासाठी 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते। तर एक नंबर सातारा आल्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 90 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला तेजी घसरण पाहायला मिळते। तर आज आल्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आवक जास्त आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज थोडंफार बदल या ठिकाणी आपल्याला घसरण पाहायला मिळते। तर दरामध्ये आज जे घसरण आपल्याला पाहायला मिळते, आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये 10 ते 15 रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला आज मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आज घसरण पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला विलायती कोथिंबीर पाहायला मिळते। तर आज विलायती कोथिंबीरीसाठी कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 10 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये पूर्ण घसरण या ठिकाणी आज पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गावरान कोथिंबीरीसाठी कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 15 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर आवक जास्त आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कोथिंबीरीसाठी घसरण झालेली पाहायला मिळते।
या ठिकाणी आपण पाहू शकता पालक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज पालकसाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आज 8 रुपये ते जास्तीत जास्त 10 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथी पाहायला मिळते। तर आज मेथीसाठी कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 18 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आज आपल्याला घसरण पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथी पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात।